लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवनीत राणा हैदराबादमध्ये गेल्या होत्या। हैदराबादेत जात राणांनी असदुद्दीन ओवैसींना ललकारलं। आज नवनीत राणा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी आल्या होत्या। इथेही त्यांनी एमआयएम आणि ओवैसींवर निशाणा साधलाय। पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट। 125 कोटी आबादीमध्ये जर आम्ही घाबरून बांगड्या थोडी घातल्या चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ते कुठल्याही कोणत्याही इश्यूला खूप मोठा करण्यामध्ये हिंदुस्थानमध्ये लोक आम्हाला खुली धमकी देऊन राहिले की तुम्ही त्याला सांगितलं की मी तुम्हाला कव्हरेज देतो, इथे डान्स करा, ते डान्स करायला सुरुवात करतात। कोणी आम्हाला खुलेआम जर धमक्या देत असन त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे बा। नवनीत राणा पहिल्यांदा गेल्या हैदराबादमध्ये। इथं त्यांनी ओवैसींना ललकारलं। पंधरा मिनिटं विरुद्ध 15 सेकंद हा वाद नवनीत राणांनी उकरून काढला, ज्याला ओवैसींनीही प्रत्युत्तर दिलं। बिल्कुल 15 सेकंड दे दीजिए। आप क्या करेंगे? अखलाक का हाल करेंगे? जैसा मुख्तार को किया वही करेंगे, या पीलू खान या फिर अपना रकबर? बिल्कुल आप दे दीजिए, मोदी जी के पास इख्तियार है, दे दीजिए 15 सेकंड। 15 सेकंड ने बल्कि 1 घंटा ले लीजिए ना। हैदराबादेत ओवैसींना आव्हान देऊन नवनीत राणा संभाजीनगरमध्ये पोहोचल्या। तिथंही त्यांनी ओवैसींवरच आगपाखड केली। त्यांनी 15 मिनिटं मागितलं होतं, मी 15 सेकंड मागितले आहे। 125 कोटी आबादीमध्ये जर आम्ही घाबरून बांगड्या थोडी घातल्या आहे। तर ते मोठे म्हणतात आहे, छोटे मोठे ते म्हणतात आहे की मैंने दबा के रखा है, मैंने संभाल के रखा है। ते एवढा मोठा दम देऊ शकते की संभाल के रखा है। मग आम्ही काय करताय या हिंदुस्थानमध्ये? जर पाकिस्तान प्रेमी लोक जर आम्हाला म्हणत असन की मैंने संभाल के रखा है, नहीं तो अभी तक तो अंगार कर देता था, तर आम्ही काही बांगड्या घालून नाही बसलेले आहे। काय भारतीय जनता पार्टीला भोगणारे काही लोक पाहिजे। ते हैदराबादचे एक आमदार होतं, ते भोगण्यासाठी सोडले होते। आता ते संपलेलं आहे, तर ही बाईला सोडलेले आहे। ती खूप चीप मेंटॅलिटीची बायको आहे। म्हणजे ती तुम्हाला माहित असेल की तुमचा धर्म आहे, आम्ही आदर करतो। मला हनुमान चालीसा वाचायचं आहे, मग माझ्या घरी नाही, उद्धव ठाकरे साहेबांच्या घरासमोर। म्हणजे चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ते कुठल्याही कोणत्याही इश्यूला खूप मोठा करण्यामध्ये, आणि तिला असं वाटतं, कॅमेरा दिसलं की तिला असं वाटतं की आपली शूटिंग सुरू आहे। ही नवीन आलेली बाई, तिला काही कळत नाही। कॅमेरा दिसला, मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही त्याला सांगितलं की मी तुम्हाला कव्हरेज देतो, इथे डान्स करा, ते डान्स करायला सुरुवात करतात। अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये तुमचं वक्तव्य 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे असं वाटत नाही? अरे बाबा दादा, ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही राहत आहे त्या हिंदुस्थानमध्ये लोक आम्हाला खुली धमकी देऊन राहिले। आणि जर हैदराबादची तुम्ही परिस्थिती पाहिली तिथे जाऊन, ते कशा पद्धतीने तिथे हिंदू लोकांना दाबून ठेवलेलं आहे, तर याच्यासाठी बोलावंच लागेल। आम्ही शांत बसून समाजाला लीड करणारे लोक आहे, लीडर म्हणून, पॉलिटिकल म्हणून आम्ही लीड करताय, आणि कोणी आम्हाला खुलेआम जर धमक्या देत असन त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे बा। छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही एमआयएम सोबतच असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय। खैरेंचं आव्हान नसल्याचं महायुतीचे नेते आवर्जून सांगतात। स्पर्धा कुणाची? स्पर्धा जलीलची। खैरेंची स्पर्धा का नाही? नाही, जे आहे ते स्पष्ट आहे आम्हाला, जे दिसतंय वातावरण, तर ते इम्तियाज जलील सोबत। खैरे आरोप करतात। खैरेला काय आरोप करायचे करून द्या, खैरेकडे फक्त आरोपाशिवाय आहेच काय? 100% संदीपानजी भुमरे साहेब हे आज महायुतीचे खासदार म्हणून दिल्लीत जाणार। स्पर्धा कुणाशी? इम्तियाज जलीलची। स्पर्धा कुणाशी आहे ताई? इम्तियाज जलील। खैरेशी का स्पर्धा वाटत नाही? काही विशेष नाहीये, कुठं नाहीच आहेत मैदानामध्ये। या संभाजीनगर शहरामध्ये संपूर्णपणे महायुतीचे उमेदवार भुमरे साहेब जिंकून येणार। स्पर्धा जलीलशीच आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे। महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे मैदानात आहेत। नवनीत राणांनी आता हैदराबाद नंतर संभाजीनगरमध्ये एंट्री केली आहे। त्यामुळे ही निवडणूक धार्मिक वळणावर घेऊन जाण्याचा काहींचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जाते। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट.